धाराशिव शहरामध्ये जे विकासाच्या नावानं राजकारण चालू आहे ते एकदम गलिच्छ राजकारण चालू असून लोकप्रतिनिधी एकमेकावर शिंतोडे उडवत आहेत आणि गेल्या 20 महिन्यापासून जो 140 कोटीचा निधी रस्ते नाल्यासाठी येऊन पडलेला आहे त्या संदर्भात श्रेयवाद यांचा चालू आहे। मात्र आम्हा धाराशिवकरांची आम्हा नागरिकांची गैरसोय भरपूर प्रमाणात होत आहे। धाराशिव शहरामध्ये असा एकही रस्ता चांगला नाही की तो नागरिकांना चालण्यास योग्य आहे। गाड्या तर सोडाच, परंतु चालता सुद्धा रस्त्याने येत नाहीत। प्रत्येक रस्त्यावरती खड्डे झालेले आहेत। काल परवा जी ह्या निधीवरती स्थगिती उठवली होती ती स्थगिती उठवून कामास चालू करण्यास मंजुरी दिली असता परत आणखी एकदा त्याच्यावर स्थगिती देण्यात आली। ह्या राजकारणामुळे आम्हा धाराशिवकरांना खूप त्रास होत आहे। ह्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने पण दखल घ्यावी आणि जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत, उपमुख्यमंत्री साहेब आहेत, यांनी याकडे विशेष लक्ष देऊन हा जो वाद चालू आहे श्रेयवादाचा किंवा मतभेदाचा त्याच्यावर कुठंतरी यांनी प्रश्नचिन्ह न लावता सरळ सोपा मार्ग काढावा। या संदर्भात मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा यांना मी व्हॉट्सअपवरती मेसेज सुद्धा या संदर्भात दिलेले आहेत। त्यांच्या आता या संदर्भात उद्याच्याला मुंबईमध्ये बैठक पण लावलेली आहे आणि हा जो निधी आहे याच्यामध्ये अधिकारी देखील सामील आहेत व काही अधिकाऱ्यांनी कोटीवरती लाच घेतलेले आहेत असेही या माध्यमातून ऐकायला मिळत आहे। आणि ह्या जो गलिच्छ राजकारण चालू आहे त्याचा आम्हा नागरिकांना खूप त्रास होत आहे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना एवढं सांगू शकतो की उद्याची जी मीटिंग मुंबईमध्ये या संदर्भात होणार आहे विकासावर त्यांनी मार्ग काढावा आणि आम्हा नागरिकांना एक चांगलं सुंदर शहर कसं असतंय ते दाखवून देण्याचा प्रयत्न करावा आणि इथले जे रेंगाळलेली कामं आहेत ते रेंगाळलेली कामाला सुरुवात करून आम्हा नागरिकांना एक सुखद प्रवास करण्यासाठी सहकार्य करावे।